सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या 15 दिवसांपासून धुळे शहरात कचऱ्याच्या संदर्भात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आंदोलन सुरू असून ठिकठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग जसेच्या तसेच पडू नये या संदर्भात धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकारी यांना तंबी दिल्यानंतर देखील धुळे शहरातील परिस्थिती सुधारायला तयार नाहीये। त्यामुळे धुळेकरांचे आरोग्य धोक्यात आलंय। स्वच्छता निरीक्षकांकडून धुळे शहरातील कचरा गोळा केला जात असताना ठेकेदार वाहनांच्या अभावी हा कचरा उचलत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग अजूनही जसेच्या तसे पडू नये। स्वच्छता निरीक्षकांच्या कचरा ठेकेदारासंदर्भात असंख्य तक्रारी आता उपायुक्तांकडे वर्ग होत असताना कचरा ठेकेदाराला दिला जात असल्याने दंड तो महानगरपालिकेत भरत नसल्याचे दिसून येते। कचरा ठेकेदार हा आयुक्तांच्या आदेशाला देखील जुमानत नसल्याने आयुक्तांनी केलेल्या दंडात्मक कारवाईला तो भीक घालत नसल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात शिवसेनेच्या वतीने कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट देखील प्रशासनाच्या लक्षात आणून दिले, पण तरीही कचऱ्याची समस्या जैसे थे। या संदर्भात उद्या 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील हा सर्व कचरा गोळा करून प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये आकर्षकरित्या पॅक करून धुळे शहराचे विद्यमान पालकमंत्री माननीय आमदार जयकुमार रावल साहेब यांना भेट देण्यात येईल व या संदर्भात त्यांना आता विनंती करण्यात येईल की आपणच आता या प्रश्नांसंदर्भात लक्ष घालावे आणि कुठल्याही परिस्थितीत युद्ध पातळीवर धुळे शहरातील हा कचरा उचलून धुळेकरांचे आरोग्य चांगले अबाधित राहावे यासाठी प्रयत्न करावे असे या साकडे घालण्यात येईल अशा आशाचे निवेदन आज शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, अण्णा फुलपगारे, संदीप सूर्यवंशी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, गोकुळ पडकुजर, सचिन शिंदे, योगेश पाटील यांनी आज आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले। 15 दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरामध्ये कचऱ्याच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे। शहरामधले विविध कचऱ्याचे जे ब्लॅक स्पॉट होते ते आम्ही प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेच्या आंदोलनामुळे आयुक्तांनी स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली, त्यांना तंबी देखील दिली। आज स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक कचरा गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे करतायत। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग ते गोळा करून ठेवतायत, पण कचरा ठेकेदाराकडे वाहनांचा अभाव असल्यामुळे तो शहरातला कचरा त्या ठिकाणी उचलला जात नाहीये। सातत्याने आम्ही या ठिकाणी कंप्लेंट करतोय, दररोज त्या ठिकाणच्या डॅशबोर्डवरचा कचरा उचलला जात नाहीये, स्वच्छता निरीक्षकांच्या लक्षात आणून देतोय। महानगरपालिका प्रशासन त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करते, पण आयुक्तांच्या आदेशाला देखील हा ठेकेदार जुमानत नसून तो त्या ठिकाणी त्या आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपी दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय। अत्यंत वाईट परिस्थिती या धुळे शहराची झालेली आहे। या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांची भेट घ्यायला आलो होतो। आयुक्त महोदय VC मध्ये होते, अतिरिक्त आयुक्तांना आम्ही या ठिकाणी भेटलो। त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत जर या शहरातला महत्त्वाच्या ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही, उद्या 20-20 किलोच्या कॅरी बॅगमध्ये हा कचरा आकर्षकरित्या पॅक करून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार जयकुमार रावल भाऊंना आम्ही तो प्रेझेंट करणार आहोत आणि रावल भाऊंनाच आम्ही जयकुमार भाऊंनाच आम्ही साकडं घालणार आहोत की भाऊ आता तुम्ही धुळे शहराच्या महानगरपालिकेच्या या कचरा ठेकेदाराकडे तरी लक्ष द्या, जेणेकरून धुळे शहराचं आरोग्य या ठिकाणी ठिकाणावरती राहील। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।